नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही पुण्यात आहात आणि तुम्हाला शिर्डीला काही तासांमध्ये जाऊन वापस यायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। पुण्यापासून साधारण 25 ते 40 किलोमीटर अंतरावर सोमाटणे फाटाजवळच शिर्डीतील प्रसिद्ध साईबाबा मंदिराची प्रतिकृती आहे। म्हणूनच या मंदिराला प्रतिशिर्डी म्हणून देखील ओळखले जाते। मंदिराजवळच पार्किंगची प्रशस्त सोय आहे। टू व्हीलर साठी 20 रुपये तर फोर व्हीलर साठी 40 रुपये आकारण्यात येतात। पार्किंग पासून थोडे पुढे चालत गेल्यावर आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये एक्सप्लोर विथ अमेय। मित्रांनो, आज आपण आलो आहोत शिरगाव येथील प्रतिशिर्डी या मंदिराला भेट द्यायला। चला तर मग आपण साई महाराजांचं दर्शन घेऊयात। हे मंदिर 2003 साली श्री प्रकाश डोळे यांच्याद्वारे बांधण्यात आले। पुण्यातील भाविकांना शिर्डीच्या दर्शनाचा अनुभव जवळच्याच ठिकाणी उपलब्ध व्हावा, हे त्यामागचा उद्देश होता। आता आपण मंदिरात प्रवेश करतोय। मंदिराची वेळ सकाळी 5 ते रात्री 10:30 पर्यंत असते। मंदिराच्या आतील देखावे, भिंतींवरील कलाकुसर अगदी मन मोहित करणारी आहे। हे पाहून आपण खऱ्याच शिर्डीतील मंदिरात आल्यासारखे वाटते। आता आपण साईबाबांच्या मूर्तीजवळ जात आहोत। साईबाबांचे दर्शन नक्कीच एका आंतरिक शांततेचे अनुभव देते। साईबाबाच्या मंदिराबाहेरच श्री हनुमान मंदिर व श्रीमंत वरद विनायक मंदिर आहे। हनुमानरायाची मूर्ती, भिंतींवरील नक्षीकाम आणि कलाकुसर नक्कीच डोळ्याचे पारणे फेडणारे आहे। बाहेर आल्यानंतर शनी शिंगणापूर सारखा शनी महाराजांचा चौथरा आपल्याला दिसतो। तिथे आपल्याला शनी महाराजांचे दर्शन होते। पुढे आल्यावर आपल्याला अन्नछत्राची इमारत लागते। ही इमारत अगदी एका भव्य दिव्य राजवाड्यासारखी शोभून दिसते। अन्नछत्राची वेळ दुपारी 12:30 ते 3:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 9:30 अशी आहे। 50 रुपयांचे कुपन घेऊन आपण अन्नछत्राचा लाभ घेऊ शकतो। पुढे आता आपण श्रींच्या चावडीकडे आणि द्वारकामाईकडे जाऊयात। शिर्डीतील साईबाबांच्या संबंधित अनेक पवित्र स्थळांपैकी द्वारकामाई सध्याचे विशेष स्थान आहे। ही पवित्र रचना एकेकाळी जीर्ण झालेली मशीद साईबाबांच्या दैवी ध्येयाचे केंद्र बनली, जिथे ते वास्तव्य करायचे, चमत्कार करायचे आणि त्यांच्या भक्तांना अध्यात्माकडे मार्गदर्शन करायचे। काही भक्तांची अशी श्रद्धा आहे, तुम्ही तुमच्याकडील नाणे या भिंतीवर चिकटवले आणि तुमच्या मनातील इच्छा मागितली तर ती पूर्ण होते। त्यासाठी बरेच भाविक प्रयत्न करताना दिसून येतात।
आता आपण चावडीचे दर्शन घ्यायला जाऊयात. साई भक्तांसाठी चावडीचे खूप महत्व आहे, कारण बाबांच्या औपचारिक उपासनेच्या स्थापनेत तिने महत्वाची भूमिका बजावली. बाबा चावडी येथे झोपू लागले. मशिदीतून आल्यावर त्यांना नियमित आरती करण्याची प्रथा निर्माण झाली. ही आरती रात्री होत असे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं साईबाबांचं दर्शन पूर्ण झालेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.